या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मार्क्सवादी विचारधारा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांची एकत्रित सांगड घालून समाज परिवर्तनाचा मार्ग तयार करता येतो, असे प्रतिपादन डॉक्टर सुभाष जाधव यांनी आपल्या व्याख्यानात केले। डॉक्टर जाधव म्हणाले, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे निसर्गातील घटनांचे निरीक्षण करून पुरावे गोळा करून आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे हा पद्धतशीर मार्ग आहे। यात अंधश्रद्धा, अतिभावनिक श्रद्धा किंवा केवळ परंपरेवर आधारित विचारांचा निषेध करून पुराव्यावर आधारित ज्ञानाला मान्यता दिली जाते। प्रश्न विचारण्याची कृती आणि कार्यकारण भाव समजून घेणे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले। विवेकवादाबाबत बोलताना ते म्हणाले, विवेकवाद म्हणजे तर्क, कारणमीमांसा आणि पुराव्यावर आधारलेली विचार व कृती। मार्क्सवादी विचारसरणीशी या दोन्ही प्रवाहांची सांगड घालताना डॉक्टर जाधव यांनी निदर्शनास आणले की डायलेक्टिकल मॅटरलिझम या तत्वज्ञानानुसार निसर्ग, समाज आणि विचारसरणी हे सर्व भौतिक तत्वांवरतीच आधारलेले आहेत। यावेळी त्यांनी भारतातील हमीद दलवाई, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांसारख्या विचारवंतांचे विवेकवादी चळवळीतील योगदान अधोरेखित केले। व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी स्पष्ट केले की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जग समजून घेण्याची पद्धत, विवेकवाद म्हणजे त्या समजुतीनुसार कृती करण्याची साधनशक्ती आणि मार्क्सवादी विचारसरणी म्हणजे या दोन्हींचा आधार घेत समाजाचे न्याय, समताधिष्ठित आणि धर्मनिरपेक्ष परिवर्तन घडवून आणण्याचा क्रांतिकारी मार्ग होय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।